नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणीय सतर्कता किंवा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा पर्यावरणाचा अभ्यास या कंपल्सरी असणाऱ्या SYBAच्या विषयामधील प्रकरण क्रमांक 2 परिसंस्था इकोसिस्टम या प्रकरणामधील मागच्या लेक्चरला आपण परिसंस्थेची रचना कशा प्रकारची असते, परिसंस्थेचं कार्य कसं चालतं याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे। आज आपण या प्रकरणामधील परिसंस्थांचे प्रकार, टाइप्स ऑफ इकोसिस्टम, परिसंस्थांचे कोणकोणते प्रकार आहेत याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। या परिसंस्थांचे प्रकार अभ्यासताना पृथ्वी ही स्वतः एक परिसंस्था आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। अर्थ इज ॲन इकोसिस्टम, म्हणजे पृथ्वी ही एक परिसंस्था आहे आणि मग या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या अशा परिसंस्था कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात। या पृथ्वीवर जे लहान प्रदेश आहेत त्या लहान प्रदेशामध्ये काही छोट्या किंवा लहान परिसंस्था आहेत, तसेच मोठ्या स्तरावर असलेल्या काही परिसंस्था या पृथ्वीवर कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात। यामध्ये भूपृष्ठ रचना, हवा, वनस्पती, मृदा, जलसाठे यांच्या वैशिष्ट्यांवर आधारित वेगवेगळ्या परिसंस्था या कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात। पृथ्वीच्या या विविध परिसंस्था ज्या आहेत त्यामध्ये काही मुख्य परिसंस्था आहेत, काही उपपरिसंस्था आहेत। या मुख्य परिसंस्थांमध्ये जर आपण पाहिलं तर नैसर्गिक परिसंस्था किंवा नॅचरल इकोसिस्टम ही एक महत्त्वाची परिसंस्था आहे। नैसर्गिक परिसंस्था, नॅचरल इकोसिस्टम, आणि दुसरी जी महत्त्वाची परिसंस्था आहे ती म्हणजे मानवनिर्मित परिसंस्था किंवा मॅन मेड इकोसिस्टम, ही दुसरी महत्त्वाची परिसंस्था आहे। तर ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी आवरणं आहेत त्यामध्ये आपण पाहिलं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवावरण किंवा ज्याला भूपृष्ठावरण असंही म्हटलं जातं किंवा मृदावरण असंही म्हटलं जातं, लिथोस्फिअर किंवा जीवावरण, त्यानंतर वातावरण, मृदावरण, वेगवेगळी जी आवरणं आहेत यामध्ये जीवावरण किंवा बायोस्फिअर हे एक महत्त्वाचं आवरण या पृथ्वीवर आहे
आणि हे सर्वात मोठं अशा प्रकारचं आवरण यामध्ये सर्वात मोठी किंवा महाकाय परिसंस्था ही कार्यरत आहे आणि ती म्हणजे जीवावरण किंवा बायोस्फिअर. आणि मग या बायोस्फिअरमध्ये या नैसर्गिक परिसंस्था किंवा नॅचरल इकोसिस्टम ह्या कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरी परिसंस्था जी आहे ती मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅनमेड किंवा मानवनिर्मित परिसंस्था आहे. तर या परिसंस्थांचे जे दोन मुख्य प्रकार आहेत ते म्हणजे नैसर्गिक परिसंस्था किंवा नॅचरल इकोसिस्टम आणि दुसरी आहे मानवनिर्मित परिसंस्था किंवा मॅन मेड इकोसिस्टम. तर या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये पुन्हा त्याचे जे उपप्रकार आहेत त्यामध्ये भूपरिसंस्था आहे, भूपरिसंस्था. त्यानंतर जलपरिसंस्था आणि तिसरी आहे वातावरणीय परिसंस्था. या तीन मुख्य परिसंस्था या कार्यरत आहेत. यामध्ये पुन्हा भूपरिसंस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये भूखंडीय परिसंस्था म्हणजे पर्वत, पठार, मैदान या छोट्या छोट्या परिसंस्था यामध्ये आहेत. जंगल परिसंस्था आहे किंवा त्याला फॉरेस्ट इकोसिस्टम असं म्हटलं जातं. गवताळ परिसंस्था आहेत, जगामध्ये वेगवेगळे जे गवताळ प्रदेश आहेत त्यामध्ये गवताळ परिसंस्था आहेत. त्यानंतर वाळवंटी परिसंस्था आहेत, जगामध्ये जी वाळवंट आहेत ती सुद्धा परिसंस्थेचा एक भाग आहे. या वाळवंटी प्रदेशामध्ये छोट्या छोट्या परिसंस्था आहेत. तर यामध्ये मृदा परिसंस्था आहे. त्यानंतर द्वीपीय किंवा ज्याला आपण बेटं असं म्हणतो बेटीय परिसंस्था आहेत. अंदमान निकोबार किंवा मालदीव किंवा श्रीलंका हे एक बेट, अशा बेटांवरती सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य असणाऱ्या परिसंस्था कार्यरत आहेत. यामध्ये भूखंडीय परिसंस्थांमध्ये महत्त्वाची म्हणजे जंगल परिसंस्था किंवा त्याला फॉरेस्ट इकोसिस्टम असंही म्हणतात. हा भूपरिसंस्थेचा लँड इकोसिस्टमचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर जंगल परिसंस्था किंवा फॉरेस्ट इकोसिस्टम यामध्ये पुन्हा उपप्रकार आहेत. त्यामध्ये विषुववृत्तीय जंगल परिसंस्था किंवा त्याला विषुववृत्तीय अरण्यांची परिसंस्था असंही म्हटलं जातं. दुसरा प्रकार जो आहे परिसंस्थेचा त्यास मध्य कटिबंधीय परिसंस्था असं म्हटलं जातं. मध्य कटिबंधीय परिसंस्थेमध्ये विशिष्ट प्रकारचं जे हवामान आहे त्यानुसार ही परिसंस्था ओळखली जाते आणि ही परिसंस्था म्हणजेच मोसमी अरण्यांचा प्रदेश किंवा पानझडी अरण्यांचा प्रदेश. तर ही एक परिसंस्था ही जंगल परिसंस्थेमध्ये कार्यरत आहे. त्यानंतर चिनी जंगल परिसंस्था आहे, पश्चिम युरोपीय जंगल परिसंस्था आहे, सूचीपर्णी जंगल परिसंस्था आहे किंवा त्याला बोरियल परिसंस्था असंही म्हटलं जातं. बोरियल परिसंस्था म्हणजेच सूचीपर्णी अरण्यांची परिसंस्था. त्यानंतर भूमध्य सामुद्रिक जंगल परिसंस्था. तर अशा प्रकारे या भूपरिसंस्थेमध्ये किंवा लँड इकोसिस्टममध्ये जंगल परिसंस्था, फॉरेस्ट इकोसिस्टम आणि तिचे उपप्रकार हे महत्त्वाचे आहेत आणि ते
कार्यरत आहेत. यामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे गवताळ परिसंस्था. या गवताळ परिसंस्थेमध्ये पुन्हा 2 प्रकारच्या परिसंस्था कार्यरत असलेल्या दिसून येतात. यामध्ये पहिली परिसंस्था आहे उष्णकटिबंधीय परिसंस्था. या उष्णकटिबंधीय परिसंस्थेमध्ये कंपोज नावाची परिसंस्था आहे, सॅव्हाना, त्यानंतर लानोज आणि डाऊन्स ह्या वेगवेगळ्या गवताळ प्रदेशांच्या परिसंस्था कार्यरत आहेत. त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाची परिसंस्था आहे. यामध्ये प्रेयरी, म्हणजे दक्षिण अमेरिकेतील प्रेयरी ही वेगळी अशी वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था आहे गवताळ प्रदेशाची. त्यानंतर पंपाज, त्यानंतर व्हेल्ड आणि डाऊन्स. तर या परिसंस्था या समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील गवताळ परिसंस्था आहेत. आणि तिसरा यामधला जो प्रकार आहे भूखंडीय परिसंस्थांचा किंवा भूपरिसंस्थांचा, लँड इकोसिस्टमचा, तो म्हणजे वाळवंटीय परिसंस्था. या वाळवंटीय परिसंस्थेमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. यामध्ये उष्ण वाळवंटी परिसंस्था आणि शीत वाळवंटी परिसंस्था. या उष्ण वाळवंटी परिसंस्थेमध्ये सहारा ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गवताळ वाळवंटी परिसंस्था आहे. कलहरी वाळवंटी परिसंस्था आहे. आटाकामा वाळवंटी परिसंस्था आहे. कोलोरॅडो वाळवंटी परिसंस्था आहे. पश्चिम ऑस्ट्रेलिया ही वाळवंटी परिसंस्था आहे. आणि अरेबियाचे जे वाळवंट आहे ते पुन्हा एक वेगळी परिसंस्था कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. यातला दुसरा जो उपप्रकार आहे तो म्हणजे शीत वाळवंटी परिसंस्था. शीत कटिबंधामध्ये ज्या परिसंस्था आहेत त्यांना शीत वाळवंटी परिसंस्था असे म्हणतात. यामध्ये आर्क्टिक परिसंस्था आहे, वेगळं वैशिष्ट्य या परिसंस्थेचं आहे. त्यानंतर अंटार्क्टिका ही परिसंस्था आहे. आर्क्टिकमध्ये टुंड्रा प्रदेश ही वैशिष्ट्यपूर्ण अशी परिसंस्था आहे. आणि अंटार्क्टिका हा एक खंड ही पूर्ण या ठिकाणी परिसंस्था कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था कार्यरत आहेत. त्यानंतर नैसर्गिक परिसंस्थेमध्ये दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे जल परिसंस्था. या जल परिसंस्थेमध्ये पुन्हा 2 प्रकारच्या परिसंस्था कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि खाऱ्या पाण्याची परिसंस्था. गोड्या पाण्याच्या परिसंस्थेमध्ये नदी ही एक परिसंस्था आहे. तळे किंवा सरोवर ही परिसंस्था आहे. खाऱ्या पाण्याच्या परिसंस्थेमध्ये महासागर ही एक परिसंस्था आहे. खाडी ही सुद्धा स्वतंत्र अस्तित्व असणारी एक परिसंस्था आहे. सागर ही स्वतंत्र अस्तित्व असणारी परिसंस्था आहे. म्हणजे हिंदी महासागर ही स्वतंत्र परिसंस्था आहे. बंगालचा उपसागर ही स्वतंत्र परिसंस्था आहे किंवा अरबी समुद्र ही स्वतंत्र परिसंस्था आहे. तर अशा प्रकारे गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था या 2 परिसंस्था ह्या जल परिसंस्थांचा महत्त्वाचा भाग पृथ्वीवर असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ह्या झाल्या नैसर्गिक परिसंस्था. यामध्ये पुन्हा वातावरणीय परिसंस्था किंवा ॲटमॉस्फेरिक इकोसिस्टम आहे. तर ही एक परिसंस्था महत्त्वाची आहे, ती कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. दुसरा जो परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मानवनिर्मित परिसंस्था.
किंवा त्याला मॅन मेड इकोसिस्टम असं म्हणतात. म्हणजे मानवाने या पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा वापर करून एक स्वतंत्र अशी परिसंस्था निर्माण केलेली आहे. त्याला मानवनिर्मित परिसंस्था असे म्हणतात किंवा कल्चरल लँडस्केप, सांस्कृतिक भूदृश्य असंही त्याला म्हटलं जातं. तर हा स्वतंत्र परिसंस्थेचा भाग यामध्ये मानला गेलेला आहे. या मानवनिर्मित परिसंस्थेमध्ये पहिली परिसंस्था आहे कृषी परिसंस्था. हे मानवाचा जो कृषी व्यवसाय आहे ही कृषी परिसंस्था मानली जाते. पशुपालन परिसंस्था आहे, खाण परिसंस्था मानली जाते. औद्योगिक जो विकास मानवाने केलेला आहे ती स्वतंत्र परिसंस्था म्हणजे औद्योगिक परिसंस्था मानली जाते. त्यानंतर काही नागरी परिसंस्था आहेत, म्हणजे शहरांचा विकास झालेला आहे किंवा मोठमोठी शहरं पुणे, मुंबई, बँगलोर अशा प्रकारची जी शहरं आहेत, दिल्ली, ही शहरं म्हणजे नागरी परिसंस्था आहेत. आणि काही कृत्रिम परिसंस्था मानवाने निर्माण केलेल्या आहेत. या कृत्रिम परिसंस्थेमध्ये बाग किंवा बगीचा परिसंस्था मानली जाते. त्यानंतर काही मानवनिर्मित अभयारण्य या परिसंस्थेचाच भाग आहे. अभयारण्य म्हणजे वेगवेगळी जी अभयारण्य आहेत या अभयारण्यांचा यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य जे बायसन यासाठी प्रसिद्ध आहे, इंडियन बायसन, तर ही एक वेगळी परिसंस्था आहे. किंवा रेहकुरी अभयारण्य ही एक वेगळी परिसंस्था यामध्ये आहे. परंतु या परिसंस्था निसर्गामधीलच आहेत, परंतु मानवाने त्या स्वतंत्ररित्या निर्माण केलेल्या आहेत, म्हणून त्यांना या अभयारण्य परिसंस्था असं म्हटलं जातं. अशा प्रकारे परिसंस्थांचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या आधारावर या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. यापैकी आपण सुरुवातीला आता नैसर्गिक परिसंस्था किंवा लँड इकोसिस्टम यामध्ये भूपरिसंस्थेचा जो भाग आहे लँड इकोसिस्टमचा, त्यामध्ये जंगल परिसंस्था किंवा फॉरेस्ट इकोसिस्टम याचा आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा त्यावर करणार आहोत. यामध्ये जंगल परिसंस्थेमध्ये पहिला जो उपप्रकार आहे तो म्हणजे विषुववृत्तीय अरण्यांची परिसंस्था किंवा या विषुववृत्तीय अरण्यांची जंगल परिसंस्था याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ही जी विषुववृत्तीय अरण्यांची परिसंस्था आहे, या विषुववृत्तीय अरण्याच्या परिसंस्थेचा विस्तार जर आपण पाहिला तर विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला म्हणजे उत्तरेला 10 अंश उत्तर अक्षवृत्त आणि दक्षिणेला 10 अंश दक्षिण अक्षवृत्त या दरम्यान जो प्रदेश मानला जातो हा प्रदेश म्हणजेच हा विषुववृत्तीय अरण्यांची परिसंस्था मानलेला आहे किंवा कार्यरत आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील, ॲमेझॉन नदीचं खोरं, आफ्रिका खंडातील कांगो, झायरे नदीचे खोरे, इंडोनेशियाचा बेटांचा समूह ह्या सर्व प्रदेशांचा समावेश या विषुववृत्तीय अरण्यांच्या परिसंस्थेमध्ये होतो. तर या विषुववृत्तीय अरण्यांच्या परिसंस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत तर ती पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर या विषुववृत्तीय अरण्यांच्या परिसंस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर विषुववृत्तीय अरण्यांच्या प्रदेशामध्ये वर्षभर पाऊस पडतो किंवा या ठिकाणी सूर्याची किरणं लंबरूपाने पडतात. तापमान अधिक आहे आणि वर्षभर पाऊस त्या ठिकाणी पडत असतो. तापमान अधिक असल्यामुळे दररोज पाऊस या प्रदेशामध्ये पडतो. त्यामुळे घनदाट अरण्य या प्रदेशामध्ये आढळतात. म्हणजे अक्षरशः वनस्पतींची वाढ
लागलेली वनस्पतींची स्पर्धा या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला दिसते. वाढीसाठी, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या विषुववृत्तीय अरण्यांमध्ये उंचच्या उंच अशा वनस्पतींची वाढ या ठिकाणी होत असते. भरपूर पाणी या विषुववृत्तीय अरण्यांमध्ये उपलब्ध आहे आणि सूर्यप्रकाश हा मिळवण्यासाठी वनस्पती उंचच्या उंच वाढतात. दुसरं वैशिष्ट्य या परिसंस्थेचं असं आहे की रुंद पानांचे झाडं जी आहेत किंवा वनस्पती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये या अरण्यामध्ये आहेत. या अरण्यामध्ये असणारी जी वृक्ष आहेत ही कठीण स्वरूपाची किंवा ज्याला आपण कठीण लाकडाचे वृक्ष असं म्हणतो, अशा प्रकारचे वृक्ष या विषुववृत्तीय अरण्यामध्ये किंवा परिसंस्थेमध्ये दिसून येतात. काही हलक्या लाकडाचे वृक्ष या प्रदेशामध्ये आहेत, काही टणक वृक्ष या प्रदेशामध्ये आहेत, काही पाण्यावरती तरंगू शकतील अशा प्रकारची वृक्ष या अरण्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या अरण्यांमध्ये असणारे जे वृक्ष आहेत ते 50 मीटरपेक्षा अधिक सुद्धा उंच वाढलेले आपल्याला दिसून येतात. आणि वरच्या भागामध्ये या अरण्यातील वृक्षांची वाढ किंवा त्याला फांद्या या अधिक फुटलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि एक या अरण्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं मंडपासारखं या ठिकाणी आवरण, आच्छादन या वनस्पतींच्या वाढीमुळे तयार झालेलं आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या उंचीचे या प्रदेशामध्ये वृक्ष दिसून येतात. या अरण्यांमध्ये विविध प्रकारच्या वेली, त्यानंतर महोगनी, एबनी, रोजवूड, आयर्नवूड, रबर इत्यादी प्रकारच्या वनस्पती या अरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या दिसून येतात. या विषुववृत्तीय अरण्यांच्या प्रदेशामध्ये, परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ गोरिला, विविध प्रकारची माकडे, अजगर, असंख्य प्रकारचे पक्षी या परिसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरी मोसमी अरण्यांची परिसंस्था किंवा मध्य कटिबंधातील अरण्य परिसंस्था असंही त्यास म्हटलं जातं. हा जो अरण्याचा प्रदेश आहे किंवा परिसंस्थेचा प्रदेश आहे तो म्हणजे 10 अंश ते 30 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षांशाच्या दरम्यान या अरण्यांचा प्रदेश या पृथ्वीवर दिसून येतो. या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण मध्यम असते. ही अरण्य जी आहेत ती पूर्व चीन, भारत, संयुक्त संस्थांचा पूर्व भाग इत्यादी प्रदेशामध्ये ही परिसंस्था दिसून येते. पानझडी प्रकारचे वृक्ष या परिसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणून यांना पानझडी अरण्य असंही म्हणतात किंवा मोसमी अरण्यांचा प्रदेश असंही म्हटलं जातं किंवा मोसमी अरण्य असं म्हटलं जातं. तर मोसमी अरण्यांची परिसंस्था हिची स्वतंत्र ओळख या निमित्ताने या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. या मोसमी अरण्यांच्या परिसंस्थेमध्ये विशिष्ट काळामध्ये पाऊस पडतो. म्हणजे उदाहरणार्थ भारत हा मोसमी अरण्यांचा प्रदेश आहे. भारतामध्ये जून ते सप्टेंबर या काळामध्ये पावसाळा असतो आणि या अरण्यांच्या प्रदेशामध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, चीनचा दक्षिण भाग या ठिकाणी मुख्यतः या प्रकारची मोसमी प्रकारची अरण्य किंवा पानझडी प्रकारचे वृक्ष आढळून येतात. या अरण्यांची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर या अरण्यांची पानं किंवा या अरण्यामध्ये असणारी झाडांची पानं ही गळतात किंवा पान गळती होते, म्हणून त्यांना पानझडी असं म्हटलं जातं. पानझडी वृक्षांची अरण्य असं म्हटलं जातं. विशिष्ट काळात पडणाऱ्या पावसाच्या प्रदेशामध्ये ही अरण्य
असल्यामुळे या अरण्यांना भरपूर या अरण्यातील वृक्षांना भरपूर पानं असलेले आपल्याला दिसून येतात. पर्जन्य काळामध्ये जेव्हा पाऊस असतो तेव्हा ही अरण्ये हिरवीगार असतात. मात्र कोरड्या ऋतूमध्ये म्हणजे साधारणतः उन्हाळ्यामध्ये या झाडांची पानं गळायला सुरुवात होते, कारण झाडांना पुरेसं पाणी मिळावं म्हणून या प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती या अरण्यांमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. पाऊस सुरू झाला की पुन्हा या झाडांना पानं फुटतात किंवा पालवी फुटते. हे चैत्र महिन्यामध्ये पुन्हा या अरण्यांना त्या ठिकाणी पाने फुटतात. परत ही वृक्ष हिरवीगार होतात आणि अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण या मोसमी अरण्यातील वृक्ष आपल्याला दिसून येतात. या अरण्यामध्ये असणारे लाकूड जे आहे ते देखील कठीण आणि टणक आहे. विषुववृत्तीय जंगलातील झाडांसारखेच या अरण्यातील लाकूड टणक किंवा कठीण असते. ही अरण्य पर्जन्य प्रमाण ज्या ठिकाणी अधिक आहेत अशा प्रदेशांमध्ये घनदाट स्वरूपाची दिसून येतात. तर उदाहरणार्थ आपण पश्चिम घाट जर पाहिला तर पश्चिम घाटामध्ये म्हणजे सह्याद्री, निलगिरी या पर्वतीय प्रदेशामध्ये घनदाट अशा प्रकारचे अरण्य आपल्याला दिसतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष दिसून येतात. यामध्ये साग, खैर, चंदन, पळस, हिरडा, बेहडा, चिंच, बाभूळ, वड या प्रकारची जे वृक्ष आहेत ते या मोसमी अरण्याच्या प्रदेशामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर या अरण्यांमध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते, म्हणजे बायोडायव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात या अरण्यांमध्ये आहे. या अरण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यानंतर प्राणी हे दिसून येतात. यामध्ये हरणं, सांबर, माकड, त्यानंतर साप, कोल्हे, तरस, वाघ, सिंह अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या परिसंस्थेमध्ये मोसमी अरण्यांच्या परिसंस्थेमध्ये दिसून येतात. त्यानंतर जंगल परिसंस्थेमध्ये तिसरा जो महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे बोरियल परिसंस्था किंवा याला सूचीपर्णी अरण्यांची परिसंस्था असंही म्हणतात. यामध्ये मुख्यतः सूचीपर्णी अरण्यांचा समावेश होतो. हा महत्त्वाचा अरण्य प्रकार या बोरियल प्रकारच्या अरण्यांमध्ये आहे. ही एक स्वतंत्र परिसंस्था मानलेली आहे. सूचीपर्णी अरण्याचा जो प्रदेश आहे तो उत्तर दक्षिण गोलार्धातील समशीतोष्ण कटिबंधाच्या पट्ट्यांमध्ये 50 ते 70 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये हा प्रदेश आढळून येतो सूचीपर्णी अरण्यांचा. कॅनडाचा उत्तरेकडील भाग, अलास्का, युरोप खंडामधील नॉर्वे, स्वीडन, रशियामधील सायबेरियाचा भाग, तसेच मोठ्या पर्वतावरील अतिउंचीवरील उतार उदाहरणार्थ हिमालय, रॉकी, आल्प्स, अँडीज या पर्वतांच्या उंचीवरील प्रदेशामध्ये, तसेच दक्षिण अमेरिका खंडातील चिली या देशाचा दक्षिणेकडील प्रदेश या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी या सूचीपर्णी अरण्यांची परिसंस्था आढळून येते. या सूचीपर्णी अरण्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या सूचीपर्णी अरण्यांमध्ये हिमवृष्टी होत असते. आता हिमालयाचं जर आपण उदाहरण घेतलं तर हिमालयामध्ये सध्या हिमवृष्टी सुरू आहे. तर या सूचीपर्णी अरण्यांची रचना ही निसर्गतः विशिष्ट प्रकारची असते किंवा वैशिष्ट्यपूर्ण असते. तर या झाडांचा आकार हा सुईच्या टोकासारखा आहे, म्हणजे वरती निमुळता आहे आणि खाली याची जी फांद्या किंवा पानं आहेत ती खाली पसरट असतात. हे जेणेकरून बर्फ किंवा हिमवृष्टी झाल्यानंतर हे सगळं जो बर्फ आहे तो पानावर न साठता तो खाली पडत असतो, म्हणून त्याला सूचीपर्णी
असं म्हटलेलं आहे. या अरण्यातील झाडांची ठेवण ही वैशिष्ट्यपूर्ण असते. हवामानामध्ये टिकून राहण्यासाठी या प्रकारची रचना त्यांची निसर्गता झालेली दिसून येते. या वृक्षांचा आकार हा शंकूसारखा असतो, शंकवाकृती असतो, म्हणून याला सूचीपर्णी असं म्हणतात. या वृक्षांची पानं जी आहे ती सुईसारखी टोकदार असतात. यामुळे जेव्हा हिमवृष्टी होते तेव्हा या पानावरून बर्फ हे खाली घसरतं आणि ही झाडं जमिनीकडे झुकलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून या झाडांची एक वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची रचना असलेली आपल्याला दिसून येते. या सूचीपर्णी अरण्यांमध्ये स्प्रूस, पाईन, फर या प्रकारची अरण्य किंवा वृक्ष किंवा झाडं आपल्याला दिसून येतात. सूचीपर्णी वृक्षांचे लाकूड हे मऊ किंवा मृदू स्वरूपाचे असते. ही अरण्ये जी आहेत ती घनदाट स्वरूपाची असतात. या अरण्यांची पूर्ण वाढ होण्यास 150 ते 200 वर्षाचा काळ लागतो. म्हणजे प्रदीर्घ काळ या अरण्याच्या वाढीसाठी लागतो. थंड हवामानामध्ये किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्राणीजीवन या परिसंस्थेमध्ये असलेलं आपल्याला दिसतं. विशेषतः थंडीपासून किंवा हिमवृष्टीपासून संरक्षण करण्यासाठी या परिसंस्थेमध्ये असणारे जे प्राणी आहेत ते केसाळ प्राणी असतात किंवा यांच्या अंगावरती पूर्ण केस असतात. यामध्ये मिंक, हिमससे या प्राण्यांचा यामध्ये समावेश होतो किंवा सील, वॉलरस अशा प्रकारचे प्राणी या परिसंस्थेमध्ये दिसून येतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या जंगल परिसंस्थेमध्ये विषुववृत्तीय अरण्यांची परिसंस्था, मोसमी अरण्यांची परिसंस्था आणि सूचीपर्णी अरण्यांची परिसंस्था या फॉरेस्ट इकोसिस्टमविषयी आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.